नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो, तो म्हणजे नमो शेतकरी महान सन्मान निधीचा रखडलेला जो काही हप्ता आहे तर तो नेमका कधी मिळणार आहे. आता सध्या चर्चा सगळ्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यापैकी अजून एक चर्चा म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरीचे मिळून एकूण 4,000 रुपये खात्यात येणार का. आता ही अफवा आहे की सत्यता, नेमकं शासनाने काय तयारी करते किंवा शासनाची काय तयारी सुरू आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. अर्धवट माहिती आपलं खूप मोठं नुकसान या ठिकाणी करू शकते. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, खरं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता नोव्हेंबरमध्येच येणं अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक प्रक्रिया असतील किंवा काही तांत्रिक अडचणी असेल आणि निधीच्या न उपलब्ध झाल्यामुळे त्याला उशीर झाला असेल. आता या महत्त्वाची बातमी ही आहे की कृषी विभागाने सुमारे 1850 ते 1900 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे यापूर्वीच केलेली आहे. लाभार्थ्यांच्या याद्या असतील किंवा इतर काही प्रक्रिया असतील तर त्या फायनल करण्याचे कामं सुद्धा आता सध्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निवडणुकीच्या आचारसंहितेचा या हप्त्यावर परिणाम होईल का, तर मित्रांनो याचं उत्तर जर आपण बघायला गेलो तर तसं काहीही नाही आहे. कारण हे नियमित आणि थकीत मानधन असल्यानं निवडणूक आयोग याला कोणत्याही पद्धतीनं या ठिकाणी थांबवू शकत नाही किंवा मज्जाव या ठिकाणी करू शकत नाही, आपण असं म्हणू शकतो. आता वळूयात सर्वात मोठ्या प्रश्नाकडे, तो म्हणजे 4,000 रुपये एकत्रित मिळणार का. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अशा बातम्या पेरल्या जात आहेत, परंतु वस्तुस्थिती थोडीशी वेगळी आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी वितरित केला जाऊ शकतो किंवा वितरित होण्याची दाट शक्यता आहे. आता तर दुसरीकडे जर बघितलं किंवा दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर पीएम किसान योजनेचा असेल किंवा पीएम सन्मान निधी योजना आपण जिला म्हणू शकतो, तर या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात म्हणजे एकंदरीत 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान येण्याचे संकेत आपल्याला मिळतात किंवा त्याचे संकेत आहेत. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्रित एकाच दिवशी मिळणार, एकत्रितच मिळणार याची शक्यता खूप कमी आहे. परंतु तरी सुद्धा फेब्रुवारी महिना जो काही आहे तर तो आपल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरणार आहे, हे मात्र नक्की. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय बजेटकडे सर्वांचं लक्ष आता सध्या लागून आहे. पीएम किसानच्या रकमेत वाढ होणार का याच्या चर्चाही सुरू आहेत. नमो शेतकरी योजनेचा अधिकृत GR, ज्याला आपण शासन निर्णय म्हणतो, येणे अद्यापही बाकी आहे. जसा GR येईल तशी सर्वात आधी माहिती आपल्या चॅनलवरती या ठिकाणी दिली जाईल. त्यामुळे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल, शेती एका शेती या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. तरी शेतकरी बांधवांनो, अफवांवरती विश्वास ठेवू नका. सध्या तरी जानेवारी अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत नमो शेतकरीचा हप्ता मिळण्याचे चिन्ह आहे. तुम्हाला काय वाटतं, सरकारने हा हप्ता त्वरित द्यायला हवा की नाही, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.